आपल्या विविध मागण्यांसाठी आज देशभरातील औषध विक्रेत्यांनी एक दिवसीय बंद पुकारलेला आहे आणि या बंदच्या काळामध्ये रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात एक दिवसीय नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आल्याचं जाहीर केलेलं होतं। त्याचबरोबर एक हेल्पलाईन नंबर देखील देण्यात आलेला होता आणि या सगळ्या बंदच्या काळात कोणत्याही नातेवाईकाला अडचण आली, रुग्णाला अडचण आली तर या कक्षामध्ये संपर्क साधण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं। मात्र प्रत्यक्षात आपण बघतोय कोल्हापुरातील हे अन्न आणि औषध प्रशासनाचं जे कार्यालय आहे ते अजूनही बंद अवस्थेत आपल्याला बघायला मिळतंय। या कार्यालयाच्या गेटला कुलूप असल्याचं आपल्याला बघायला मिळते। ही वस्तुस्थिती सध्या आहे आणि त्यामुळं प्रशासन फक्त नियंत्रण कक्ष सुरू असल्याचा फार्स करतंय का असा देखील प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय। मी आता या अन्न औषध प्रशासनाच्या कार्यालयाबाहेरच आहे आणि इथले दृश्य आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं हे अन्न आणि औषध प्रशासनाचं कार्यालय बंद आहे। इतकंच नाही तर जो काही नंबर हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे तो देखील सुरू आहे का याची खातरजमा आपण करणार आहोत। आपण बघतोय हा मेसेज जो आहे तो काल जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेला होता, ज्यामध्ये औषध दुकानदारांच्या बंद दरम्यान नागरिकांसाठी नियंत्रण कक्ष सुरू अशा आशयाचा मेसेज आहे तो देण्यात आलेला होता आणि यावर एक लँडलाईनचा नंबर देखील देण्यात आलेला आहे। तो सुरू आहे का आपण बघूयात कशा पद्धतीनं याच्यावर संपर्क साधता येतोय का। मी आता या नंबरवर फोन करतोय आणि आपण बघूया कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला मिळतोय। तर बघितलं आपण जो नंबर जे प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे तो नंबर चुकीचा आहे, तो तपासून पाहावा अशा पद्धतीचा मेसेज या सगळ्या लँडलाईन नंबरवर फोन केल्यानंतर येतोय। त्याचबरोबर जे काही मोबाईल नंबर देण्यात आलेले आहेत ते देखील उचलले जात नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि त्यामुळं एकूणच आपण बघतो या बंदच्या काळामध्ये रुग्णांची सोय व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जो काही नियंत्रण कक्ष सुरू केल्याचा दावा केला गेलेला होता तो फोल असल्याचं एकूणच या सगळ्यावरून बघायला मिळतंय। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।